म्हटलं आपली माती आपली माणसं आपला उमेदवार। आम्ही कधी कधी काय करतोय का आमच्या उमेदवारासाठी प्रचाराला दिल्लीहून माणसं आणावं लागतं, मुंबईहून माणसं आणावं लागतं आणि इथंच खरं नसतं। इथे मत आमचं असतं, इथे राहुलजीचं मत नाही पडत, इथे मोदीजीचं मत नाही, मत आमचं आहे। पण आम्हाला सांगायला येतं दिल्लीवरून माणसं, आम्ही एवढे मूर्ख तर नाही आहे का मत कुठं मारावं हे त्यांना इथं सभा घेऊन सांगा आम्हाला। तर ही जी व्यवस्था निर्माण झाली ही कोणाची आम्हाला मुद्द्यावर लढायचं आहे। खरं तर जाती धर्माच्या पलीकडे आज आमच्या कापसाचे भाव काय देऊ शकतो नाही, काँग्रेसपासून तर आहे। सोयाबीनचा खर्च एका क्विंटल मागं 7,000 आहे, 4,500 रुपये भाव घेऊन आत्महत्या करायची वेळ आमच्यावर सरकार 6,000 रुपये महिन्याचे दिले म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना भरपूर दिलं असं म्हटलं जातं। 5 लाख कोटीच्या राज्याच्या बजेटमध्ये शेतकऱ्याला दरवर्षी 30,000 कोटी खर्च होतो। 5 लाख कोटीच्या बजेटमध्ये 25 ते 30% कर्मचारी अधिकारी आणि आमदार खासदारावर 50%च्या वर खर्च होतो। मुळात हेच खऱ्या अर्थानं मुद्दे असतात। ज्याची जमीन धरणात गेली त्याचं वाताहत झाली त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडे कार्यक्रम नाही आहे। अजूनही 75व्या वर्षामध्ये घरं फाटके आहेत, कुठले आहे, जाती धर्माच्या नावावर योजना आणल्या पण फाटक्या घरासाठी योजना झाली। या सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये हे मुद्दे आम्ही निवडणुकीमध्ये उतरल्यामुळे टी व्हीवर हे मुद्दे तर विसरले लोक, ये वहाँ गया वो वहाँ गया उसके खरं तर सगळ्या धर्माच्या सगळ्या जातीचे मुद्दे हे काय मुद्दे आहे? भाव भेटला पाहिजे, मजुराला चांगली मजुरी भेटली पाहिजे, शिक्षण चांगलं शाळेत झालं पाहिजे, चांगल्या प्रकारचा उपचार झाला पाहिजे। तो हिंदू असू दे, मुसलमान असू दे, तेली असू दे, माडी असू दे, कुंभी असू दे, कोणी असू दे, त्याला काय पाहिजे आहे ते कोणीच देत नाही। 4-5 दिवस अगोदर साडी वाटप करायचा, ते मच्छरदाणीतून मोकळं व्हायचं, 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17 रुपयाची साडी वाटायची। मला वाटतं लोकशाहीचं मरण आहे आता ना। भाऊ आता 2 दिवसापूर्वीची एक बातमी होती जेव्हा उमेदवार पण त्यावेळी जेव्हा त्यांची अब्बार मुलासारखा आहे, ते म्हणतो ना एखाद्याच्या 1-2 थापड मारली का तो काय म्हणते और एक बार मार के दे। हे अशी अवस्था राहण्याची झाली आहे। तो 2 दिवस अगोदर माफी मागत होता, म्हणजे हात जोडून विनंती करत होता, आता पुन्हा बडबड करत आहे। मला वाटतं त्याचे हार आता दिसत आहे, वैफल्यात त्याच्यानं नको ते आरोप कमिशन घेतो, खाता आलं असतं तर बसतं असतं। आम्ही शिंदे साहेबाकडे फक्त दिव्यांग मंत्रालयाचं त्याच्यासाठी 500-600 कोटीची मालमत्ता जमा केली, पक्षात जाऊन तर आम्ही मोठं झालो असतो। 20 वर्ष कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेता लढत नाही। 350 गुन्हे आहे बच्चू, 115 वेळा रक्तदान केलं आहे बच्चू, 1 लाखाच्या वर लोकांना आम्ही ऑपरेशन करून वाटलोय। याची लायकी आहे का? आम्हाला सांगते बी टीम आहे, सी टीम आहे, अरे तुझी बायको तुझ्या टीममध्ये नाही आहे स्वाभिमानची, तुझी बायको BJP मध्ये, तू स्वाभिमानमध्ये, पोट्ट प्रहारमध्ये ते मला पाठव। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।